रेशन धान्य आता बंद होणार आहे। शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे। पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून गरिबांना दिलं जाणारं मोफत धान्य नोव्हेंबर नंतर बंद होण्याची शक्यता आहे। आता नोव्हेंबर नंतर मोफत रेशन मिळण्याची शक्यता काहीशी कमी आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार डिसेंबर महिन्यापासून 18 लाख रेशनधारकांना बाहेर काढलं जाणार आहे। त्यांना मोफतपणे गहू आणि तांदळाचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये पडताळणी प्रत्येक रेशन धान्य दुकानामध्ये रेशनधारकांची ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। ई-केवायसी केलेल्या सर्व रेशनधारकांची आधार कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 18 लाख रेशनधारकांना यामधून बाहेर काढण्यात आले। महाराष्ट्रातील असे 10 जिल्हे आहेत, त्या 10 जिल्ह्यातील जवळपास 18 लाख लाभार्थ्यांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा लाभ न देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। आत्ताच तुम्ही अधिकृत बातमी या ठिकाणी पाहिली आहे, त्यामुळे आज आलेली ही रेशनधारकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता म्हणावी लागेल। पुढील महिन्याच्या आता 1 डिसेंबर पासून रेशन कार्डावर मिळणारे मोफतपणे गहू आणि तांदूळ आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बंद केले जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांची परत एकदा कसून पडताळणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला अधिकृत बातमी सुद्धा पाहिली आहे, त्यामुळे जवळपास 18 लाख पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक या ठिकाणी अपात्र सरकारच्या माध्यमातून आता होणार आहेत। त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला मिळणार नसल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। पुढील 5 वर्ष म्हणजे किती? आता 2025 वर्ष सुरू आहे, बरोबर पुढील 5 वर्ष म्हणजे 2030 पर्यंत अनेक रेशनधारकांना यामध्ये गहू तांदूळ आता मोफतपणे घेता येणार नाही। त्यांचे रेशन कार्ड अपात्र यादीमध्ये म्हणजेच काळ्या यादीमध्ये सरकारने टाकण्याचं आता ठरवलेलं आहे। लाखो रेशनधारक या ठिकाणी असे सरकारला आता चौकशी दरम्यान सापडले आहेत, जे बोगस पद्धतीने आतापर्यंत मागील 5 वर्ष झालं गहू आणि तांदूळ या ठिकाणी मोफतपणे 5 वर्ष झालं ते सरकारचे आतापर्यंत घेतलेलं आहे। त्यामुळे सरकारला 270 कोटी रुपयांचा या ठिकाणी बुरदंड लागल्याचं या ठिकाणी आज सरकारने म्हणलं आहे आणि त्यामुळेच अनेक रेशनधारकांना या ठिकाणी अपात्र करण्यात त्या ठिकाणी सरकारने आता ठरवलंय। कोणत्या 10 जिल्ह्यातील 18 लाख रेशनधारकांना अपात्र करण्यात येणार आहे याची यादी सरकारने काय आल्या तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहा, प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 1 डिसेंबर नंतर या 5 नियमानुसार तुम्हाला गहू तांदूळ या ठिकाणी मिळणार आहे। राज्यातील आपल्या 80 लाख लाभार्थी रेशनधारक आहेत। या 80 लाख लाभार्थ्यांपैकी 18 लाख रेशन कार्ड या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता घेतलेला आहे। कोणत्या 5 नवीन नियमानुसार तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये इथून पुढे आता या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। 10 जिल्ह्यातील 18 लाख रेशनधारकांना लाभ डिसेंबर पासून या ठिकाणी खरोखर आता बंद करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। 5 वर्षापर्यंत तुम्हाला मोफत या ठिकाणी मिळणारं गहू तांदूळ आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। बोगस पद्धतीने रेशन धान्य म्हणजेच गहू तांदूळ घेत असल्याने सरकारने ही अपात्र मोहीम त्या ठिकाणी चालू केलं असल्याचं आता सांगण्यात आले। प्रत्येक रेशनधारकांची चौकशी ही आता इथून पुढे कसून केली जाणार आहे। आता पहिला नियम सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलाय, तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जास्त जमीन आहे त्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता रद्द करण्याचं ठरवलंय। सरकार स्पष्टपणे म्हणतंय की आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच नागरिकांना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी असेल। त्यामुळे जर तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला रेशन धान्य इथून पुढे मोफतपणे मिळणार नाही। तुमचं पिवळं व केशरी रेशन कार्ड रद्द करून तुम्हाला पांढरे रेशन कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे। पांढरे रेशन कार्ड हे श्रीमंत कुटुंबामध्ये दिलं जातं, त्यांना मोफतपणे गहू तांदूळ दिलं जात नाही। त्यामुळे तुमचं उत्पन्न या ठिकाणी वाढलं असेल, तुमची जमीन तर त्या ठिकाणी आता जास्त असेल, जर तुमची इतकी एकर जमीन जर तुमच्या नावावर असेल तर तुमचं रेशन आता बंद होणार आहे। तुम्हाला पांढरं रेशन कार्ड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी दिलं जाणार आहे। मग आता किती एकर तुमच्या नावावर जमीन असल्यावर तुमचं रेशन धान्य बंद होणार आहे, म्हणजेच किती जास्त एकर जमीन असल्यावर तुमच्या नावावरची जमीन किती जास्त असल्यावर तुमचं रेशन धान्य आता डिसेंबर महिन्यापासून बंद होणार आहे। काय काय नियम आलेत, कोणत्या 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये 18 लाख लाभार्थी अपात्र होणार आहेत याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। रेशनधारकांनो, या ठिकाणी आता 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्हे सरकारला आता चौकशी दरम्यान असे सापडलेत जे बोगस पद्धतीने रेशन धान्य या ठिकाणी दुकानामधून मागील 5 वर्ष झालं घेत होते। त्यांना येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून मोफतपणे गहू आणि तांदूळ यांचा लाभ सरकार आता देणार नाही आहे।
कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे, बोगस पद्धतीने गहू आणि तांदूळ लाभ घेतलेल्या नागरिकांच्या यादीमध्ये जर तुम्हाला ढकललं तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात या ठिकाणी गहू तांदळाचा एकही दाना देणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। आत्ताच अधिकृत बातमी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आता पाहिलेलं आहे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 18 लाख रेशनधारक बोगस पद्धतीने गहू आणि तांदूळ या ठिकाणी मागील 5 वर्षापासून घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ याचा मोफतपणे लाभ घेण्यासाठी ही 5 नवीन कागदपत्रे सरकारला जमा करावी लागणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आहे। आता तुम्हाला पण माहितीच आहे, यावर्षी पावसाळा होता, पाऊस काळ भरपूर होता आणि या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये कोणत्याही रेशनधारकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सरकारने तुमची काळजी घेतली होती। आठवते का बघा, तुम्हाला 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ एकत्र तुम्हाला सरकारने एकदाच त्या ठिकाणी दिलं होतं, परंतु यामध्ये आता खूप मोठे घोटाळे आता झाल्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी उघडकीस आल्याचं पाहायला मिळतंय। ते म्हणजे मोफतपणे एकत्र गहू आणि तांदूळ सरकारने दिल्यानंतर नागरिकांनी ते गहू आणि तांदूळ जास्त घरात साठल्याने बाजारामध्ये त्या ठिकाणी विकल्याचं आता सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाला या ठिकाणी लक्षात आले। त्यामुळे ही अपात्र मोहीम सरकारने जोरदार सुरू केल्याचं पाहायला मिळते। आता आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये 18 लाख लाभार्थ्यांना कोणाकोणाला अपात्र केलं जाणार आहे, कोणती 5 कागदपत्र या ठिकाणी आता नवीन तुम्हाला जमा करावी लागणार आहेत, नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। कारण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले ही 100% खरी बातमी आहे, त्यामुळे सर्वांनी आता ही त्या ठिकाणी 5 कागदपत्रे देण्यास अजिबात विसरू नका। या ठिकाणी आता नवीन आलेल्या बातमीनुसार ज्या रेशनधारकांना अपात्र व्हायचं नाही आहे त्यांनी डिसेंबर महिन्याच्या आतमध्ये 5 नवीन कागदपत्रे रेशन धान्य दुकानामध्ये जमा करण्यास सांगितले। या 5 नवीन कागदपत्रापैकी 3 कागदपत्रे एकदम नवी असणार आहेत, जी सरकारने आता या ठिकाणी देण्यास तुम्हाला सांगितलेत, परंतु यामध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या देखील करायला सांगितले। शेवटची 2 कागदपत्रे असणार आहेत, ती मात्र या ठिकाणी आता सरकारने तुम्हाला अपडेट करायला सांगितले। त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी विसरलात तर तुम्हाला पुढील महिन्यापासून आता मोफत गहू आणि तांदूळ याचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे काळजीपूर्वक बघा कोणत्या 5 कागदपत्रे या ठिकाणी रेशनधारक दुकाना म्हणजे रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत। आणि मुख्य कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पडताळणी आता कसून चौकशी होणार आहे, कारण रेशनधारक बोगस पद्धतीने लाभ घेत असल्याचं या ठिकाणी सरकारला सापडले। इथून पुढे खरंच जे गरजू आणि गोरगरीब नागरिक आहेत त्यांनाच मोफतपणे गहू आणि तांदळाचा लाभ दिला जाणार आहे। बाकीच्या नागरिकांचे रेशन कार्ड जप्त करून त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे मागील 5 वर्ष झालं त्यांनी पात्र नसताना सुद्धा या ठिकाणी आता गहू आणि तांदळाचा मोफतपणे लाभ घेतलाय। त्यामुळे 270 कोटी रुपयांचा बुरदून सरकारला लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे रेशनधारकांची पडताळणी करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी पाहिल्या, स्पष्टपणे बातमीमध्ये सांगितले रेशनधारकांची पडताळणी करून अनेक रेशनधारकांचं रेशन कार्ड जप्त करून कारवाई करण्यात येईल असं बातमीमध्ये सांगितलंय। बघा सरकारकडून आता ही नवीन 5 कागदपत्र कोणती मागवलेत आणि तुम्हाला कोणत्या 10 जिल्ह्यातील रेशनधारकांना कोणत्या अटीनुसार अपात्र करण्यात येणार आहे। बघा या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलाय। आता बघा तुम्हाला या ठिकाणी सर्वांना सांगत आहे, अन्न व नागरी पुरवठा विभागाला आता अनेक जण मोफत गहू तांदूळ या ठिकाणी जे तुम्हाला 3 महिन्यांचा साठा दिला होता तर ते विकताना सापडलेत। यामुळे ही अपात्र मोहीम या ठिकाणी जोरदार सुरू केल्याचं पाहायला मिळते। यामध्ये आता शेतकरी कुटुंब असेल, लाडक्या बहिणी असतील, तसेच आता ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सर्वाधिक या ठिकाणी अपात्र करण्याचं सरकारने ठरवलंय। तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांना कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये ही अपात्र मोहीम या ठिकाणी चालणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 वयावरील जर तुमच्या घरामध्ये कोण असेल आणि त्यांच्या नावावर जर त्या ठिकाणी मुख्य तो करता असेल आणि रेशनधारकामध्ये मुख्य त्यांचं पहिल्या लिस्टला नाव असेल तर त्यांना सुद्धा अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे। 10 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या, ती 10 जिल्हे सांगणार आहे, परंतु यामध्ये आता वेगवेगळ्या नियमानुसार सरकारच्या माध्यमातून अपात्र होणार आहे। शेतकरी काय अपात्र होणार आहेत, काय लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी आता रेशनधारक कुटुंबामध्ये अपात्र होणार आहेत, त्या ठिकाणी 60 वयावरील अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा अपात्र होणार आहेत। तर पहिल्यांदा पाहूया नवीन आलेल्या नियमानुसार
पहिला जो अपात्र करण्याचा प्रकार सांगितलाय, ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील आता शेतकरी बांधव अपात्र होणार आहे। तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही आता काळजीपूर्वक बघा शेतकरी आता किती अपात्र होणार आहेत, कारण अधिकृत बातमी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्या 18 लाख लाभार्थी या 10 जिल्ह्यातील अपात्र होणार आहेत। पहिला नियम कोणता आलाय तर तुम्हाला पहिला नियम दुसरा नियम असं व्यवस्थित सांगतो आणि शेवटला कोणती 5 कागदपत्रे लागणार आहेत आणि कोणती 5 कागदपत्रे नवीन द्यावी लागणार आहेत आणि 10 जिल्ह्यातील कोणाकोणाला 18 लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता तुम्हाला सांगत आहे शेतकरी कुटुंबातील कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी पहिला नियम सांगण्यात आलाय शेतकऱ्यांना, तुमची जमीन जर जास्त असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुमच्या नावावर जास्त जमीन असेल तर तुम्हाला गोरगरीब असं अजिबात म्हणता येणार नाही। तुम्हाला श्रीमंत त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या यादीमध्ये टाकलं जाईल। श्रीमंत लाभार्थ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड घेण्याचा अधिकार नाही, त्यांनी पांढरे रेशन कार्ड घ्यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यासाठी तुम्हाला आता तुमची जमीन या ठिकाणी किती असली पाहिजे, 10 एकरपेक्षा जास्त एकर जमीन तुमच्या नावावर या ठिकाणी नसायला पाहिजे। जर 10 एकरपेक्षा जास्त जमीन तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला सुद्धा अपात्र यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात येईल, कारण तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जाल। यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र सरकारने मागवले ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। परत एकदा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढावा लागणार आहे। यामध्ये आता तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आत असलं पाहिजे। जर 2.5 लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं असेल तर सरकारने सांगितलंय तुम्ही आता तुमचं रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा ग्रामपंचायत कुठे त्या ठिकाणी तुम्ही आता जमा करू शकता। 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणताही गहू तांदळाचा लाभ इथून पुढे डिसेंबर नंतर दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता कोणत्या 10 जिल्ह्यातील अपात्र मोहीम या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे, तुमचा जिल्हा जर या 10 जिल्ह्यात असेल तर तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे जेणेकरून पुढील 5 वर्षापर्यंत गहू तांदळाचा लाभ तुम्हाला घेता येईल हे सुद्धा सांगणार आहे। परंतु दुसऱ्या नियमानुसार कोण कोण अपात्र होणार आहे हे सुद्धा सांगतो बघा। आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय जर तुमच्या घरामध्ये या ठिकाणी एखादा पेन्शनधारक असेल किंवा सरकारी सेवेमध्ये येत्या वर्षभरामध्ये रुजू कोण झाला असेल, पोलीस आर्मी या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी गेला असेल तर त्यांच्या घरातील कुटुंबामध्ये अनेकांना या ठिकाणी अपात्र करण्याचं सरकारने ठरवलंय। त्यासाठी तुम्हाला ही 5 कागदपत्रे या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत। बघा 10 जिल्ह्यांची यादी सांगत आहे, 10 जिल्ह्यामधील कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे ते पण सांगणार आहे। परंतु या ठिकाणी दुसऱ्या नियमानुसार कोण कोण अपात्र होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता पहा या ठिकाणी दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आला आहे। बघा या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की फार्मर आयडी कार्ड आणि रेशन कार्डाचा काय संबंध आहे? बघा फार्मर आयडी कार्ड काढताना तुम्ही सुद्धा आधार कार्ड दिला होता आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी तुम्ही आता ई-KYC करताना आधार कार्ड दिला होता। त्यामुळे आधार कार्ड धारकांना या ठिकाणी सांगितले तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड पाहिजे, कारण श्रीमंत त्या ठिकाणी माणसं सुद्धा या ठिकाणी रेशन कार्डावर लाभ घेऊ लागलेत। म्हणजे यूपी असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल तर या भागातून जे आता काम करण्यासाठी नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ लागलेत त्यांनी काय केले तर त्यांनी आता पिवळं व केशरी रेशन कार्ड बोगस पद्धतीने आचून एखाद्या अधिकाऱ्याला थोडे पैसे देऊन त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले आणि त्यांनी लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस झाले। त्यामुळे त्यांना अपात्र करण्याची मोहीम या ठिकाणी सुरू झाली आहे। त्यानंतर सगळेच आता या ठिकाणी 10 जिल्ह्यातील 18 लाख बघा आपले लाभार्थी किती आहेत तर 80 लाख आहेत। 80 लाखापैकी 18 लाख या ठिकाणी अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ई-KYC केले नसेल तर तुमच्या घरातील सर्वजण अपात्र होणार आहेत। बघा तुमच्या घरातील सर्वांनी ई-KYC केलं का? बघा ई-KYC न केलेल्या लाभार्थ्यांना या ठिकाणी अपात्र करण्याची मोहीम सरकारने राबवल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 नंबरचं जे आता प्रकार आहे ज्यामध्ये लाखो आता रेशनधारक आता अपात्र होणार आहेत ती म्हणजे आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघा ज्यांच्या घरामध्ये आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने कर भरला असेल म्हणजेच इन्कम टॅक्स भरला असेल तर त्यांना अपात्र करण्याची मोहीम सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आल्या। कोणत्या 10 जिल्ह्यातील चौकशी कसून होणार आहे, कोणती कागदपत्रे सादर करायला लागणार आहेत हे तुम्हाला आता सांगतो पहा। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कागदपत्र सांगतो पहा। तुम्हाला पहिलं कागदपत्र लागणार आहे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता आधार कार्डवरील अपडेट झालेलं आधार कार्ड पाहिजे, म्हणजे आधार कार्डवरील त्या ठिकाणी नावे जी आहेत
तर तीच नावे जन्माच्या दाखल्यावरती आहेत का बघा, त्यावरील जन्मतारीख जी आहे तर ती पूर्ण अक्षरात लिहिली आहे का बघा, कारण ही अपडेट करून तुम्हाला सरकारने मागवलंय. कारण सरकारने बोगस पद्धतीने आता लाभ घेणाऱ्यावर कारवाई करण्याचं सरकारने ठरवलंय आणि इथून पुढे गोरगरीब आणि गरजू आता रेशनधारकांना लाभ देण्याचं सरकारने ठरवलंय. त्यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र त्या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड ई-KYC केलेलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं कागदपत्र 7/12 उतारा, जमीन 10 एकरच्या आतमध्ये पाहिजे. आता तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 10 जिल्ह्याची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी करण्यात येणार आहे बघा. या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड आणि रत्नागिरी. बघा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील अनेक रेशनधारक या ठिकाणी असे सापडले आहेत. त्या जिल्ह्यामध्ये अनेक त्या ठिकाणी बाहेरील राज्यातील अनेक त्या ठिकाणी त्या बांधव म्हणजे कामासाठी आले आहेत बाहेरील राज्यामध्ये. तर या जिल्ह्यामध्ये आल्याने अनेकांनी बोगस पद्धतीने रेशन त्या ठिकाणी काढून रेशन कार्ड काढून लाभ घेत असल्याने या जिल्ह्यातील कसून चौकशी होणार आहे. त्यानंतर बीड आणि जालना या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांची चौकशी करून ते जर अपात्र होत असतील, नियमानुसार अपात्र होत असतील तर त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे नांदेडांनी आता त्या ठिकाणी नांदेड आणि लातूर या जिल्ह्यातील सुद्धा अनेकांना अपात्र करण्याची मोहीम चालू आहे. त्यानंतर आता पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील सुद्धा अनेकांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर लाभ घेत असाल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेत नसाल तर तुम्हाला अपात्र करणार नाहीत, परंतु जर चुकीच्या पद्धतीने लाभ तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्ही अपात्र होऊ शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.